जर तुम्हीही घर घेणार असाल तर हा डेटा बघा. हा डेटा क्लिअरली सांगतोय की भविष्यात तुम्हाला घर घेणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होणार आहे. PI नावाचा डेटा आहे. हा डेटा क्लिअरली सांगतोय की आजपर्यंत इतिहासामध्ये ज्यांनी घरं परचेस केलेत त्यांचा रेशो होता 6, 7, 5 या रेंजमध्ये. 4 to 6, 7 पर्यंत होता. याचा अर्थ काय? तुमची वार्षिक जी कमाई आहे त्याला गुणिले 4, 5, 6, 7 करू शकता. या टोटल अमाऊंटमध्ये तुम्हाला एक घर मिळायचं. समजा तुमचा वार्षिक इन्कम आहे 5 लाख रुपये किंवा होता गेल्या काही वर्षापूर्वी, तर त्याला गुणिले आपण 5 करू शकतो. 25 लाख रुपये, 30 लाख रुपये, 35 लाख रुपये या दरम्यानही तुम्हाला घर मिळायचं किंवा फ्लॅट मिळायचा. पण आजच्या घडीला हाच रेशो 12, 13, 14 पर्यंत जाऊन पोहोचलाय. मोर दॅन 10. आणि मुंबई, पुणे सारख्या सिटीजमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये तर बघायलाच नको, अक्षरशः वाट लागली आहे. याची महत्वाची काही कारणं. लक्झरियस फ्लॅट्स कंटिन्युअसली वाढत चाललेत, लक्झरी डिमांड वाढत चालली, त्यामुळे मिडल क्लासचा अवघड झाले, परिणामी रेट वाढत आहेत. इन्फ्लेशन जबरदस्त आहे, जमिनीचे रेट जबरदस्त वाढत आहेत, पण परिणामी AI आणि इतर सगळ्या कारणांमुळे तुमचा इन्कम, तुमचा पगार मात्र वाढत नाहीये. आणि म्हणूनच एका मध्यमवर्गीय व्यक्तीला किंवा लोअर मिडल क्लास व्यक्तीला घर परचेस करणं खूप कठीण जाणार आहे. आणि जर त्याने ते लोन घेऊन परचेस केलं तर आयुष्यभर त्याला फक्त हप्ते भरावे लागतील, दुसरं काहीच नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.